नमस्कार. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्स या भागात. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता आपण यापूर्वी बघितलं, कालपासून नवरात्र विशेष भाग सुरू झाले आणि या नवरात्र विशेष भागामध्ये आज आपण भेटणार आहोत अशाच एका स्त्री शक्तीला. अत्यंत हसतमुख असं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर पर्यटनाच्या क्षेत्रात काही ना काहीतरी वेगळं करायचं, इतरांपेक्षा वेगळं काय करता येईल आणि त्याचबरोबर आलेल्या प्रत्येक पर्यटकाला जास्तीत जास्त आनंद कसा देता येईल यासाठी सदैव दक्ष असलेल्या वीणाताई पाटील. सुरुवात करूया आजच्या भागाला आणि जाणून घेऊया एकूणच त्यांची घौडदौड आणि त्याचबरोबर अनेक असे काही मुद्दे ज्या मुद्द्यांवरती त्या कशा बोलतात बघूया ना. चला वीणाताई, नमस्कार. नमस्कार. होम मिनिस्टरचे इतके भाग झाले, म्हणजे जवळजवळ 8 वर्ष कार्यक्रम सुरू आहे. प्रत्येक भागात मी वहिनी म्हणतो, पण आज ताई म्हणणार आहे. त्याच्यामुळे आजच्या गप्पा वेगळ्या असणार. वीणाताई, तुमचं बालपण कुठलं? पालघर तालुक्यात एक मथाणे म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी माझं बालपण गेलं. जवळजवळ 8वी पर्यंतचं शिक्षण तिथे झालं. शाळा तिथली? शाळा तिथलीच होती. केवढी होती शाळा? शाळा म्हणजे 1ली ते 4थी, म्हणजे आजच्या जमान्यात जोक होता तो. म्हणजे त्याला शाळा म्हणायचं, कारण तीच एक शाळा होती गावात. त्याच्यात एकच रूम होती आणि त्याच्यात 4 वर्ग बसायचे आणि एकच टीचर आम्हाला असायचे. ते सगळ्या 4ही वर्गांना शिकवायचे. असं आमचं 4थी पर्यंत शिक्षण झालं. आणि मग हायस्कूल म्हणजे आमच्याच गावापासून साधारण 1-1.5 किलोमीटरवर विद्याभवन एडवण म्हणून एक शाळा होती, हायस्कूल होतं. तिथे आम्ही 5वी पासून 5वी ते 8वी तिथे शाळेत गेले आणि त्याच्यानंतर मी 8वी 9वीला बोर्डीच्या शाळेत गेले. म्हणजे बोर्डी माझ्या आत्याचं गाव. ते आता तिथून किती लांब? बोर्डी म्हणजे डहाणू. साधारण आम्हाला अर्ध्या तासाचा बसचा प्रवास आणि मग 2 तासाचा ट्रेनचा प्रवास, असं करून बोर्डी. म्हणजे डहाणू नाही, तिथे माझी आत्या राहत होती आणि आत्याकडे मी 2 वर्ष राहिले. तिथून मग पार्ले टिळकला 1 वर्ष आले. म्हणजे पार्ले टिळकला त्या 10वीच्या वर्षासाठी मी आले. तेव्हा मी मामाकडे राहिले. म्हणजे मामाच्या घरी मी आणि माझा भाऊ राहत होतो. तेव्हा 10वीचं तिथे झालं आणि मग 11वी 12वी रुईयामध्ये केलं मामाकडे राहूनच. त्याच्यानंतर म्हणजे आधी आईला वगैरे वाटत होतं की डॉक्टर इंजिनियर कोणतरी होईल, पण ते काही तसं तिचं स्वप्न पूर्ण झालं नाही. म्हणून मग मला त्यांनी कुठेतरी काहीतरी करायचं म्हणून सोमय्या पॉलिटेक्निकला सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. म्हणजे ॲक्च्युली मला इंटरेस्ट नव्हता त्याच्यात. तिथे एकच मुलगी होते मी अख्ख्या सगळ्या मुलांमध्ये. मग म्हणजे मला जाम ते फील व्हायचं आणि त्याच्यानंतर मग मला कशीबशी त्यांनी इलेक्ट्रिकलला ॲडमिशन दिली. इलेक्ट्रिकलला 5 मुली होतो आम्ही, त्याच्यामुळे तेवढं लाईफ ते बरं गेलं. आणि मग तिथे कशीबशी मी सरांच्या म्हणजे त्यांच्या ह्याच्यामुळे म्हणा, सहकार्यामुळे मी पास झाले, कारण अभ्यास काही करत नव्हते. आणि इन द मीन टाईम केसरीची स्थापना झाली होती. त्याच्यामुळे हा असा शाळेचा प्रवास हा असा झाला. भरपूर शिक्षणासाठी तुमची घौडदौड झाली. हो, म्हणजे आता जग फिरतोय, तेव्हा पण शाळा फिरलेल्या. खऱ्या अर्थाने 12 गावचं पाणी प्यायलं. बरं, मग तुम्ही भावंड किती? आम्ही 2 भाऊ आणि 2 बहिणी. मी सगळ्यात मोठी. माझ्या पाठचा शैलेश, त्याच्यानंतर झेलम आणि झेलम नंतर हिमांशू. आणि सगळेजण आत्ता याच व्यवसायात आहोत. सगळेजण आम्ही गावी वाढलो तिथेच. तिथे सगळ्यांनी त्या शाळेमध्ये सगळ्यांनी त्या शाळेत शिक्षण घेतलंय. म्हणजे मजा होती ती मजा आता मिळणार नाही. आई आणि बाबा म्हणजे जीजी आणि भाऊ दोघेही शांत, कधी तुमच्यावरती चिडले वगैरे नसतीलच ना? असं दोघंही अजिबात शांत नाहीयेत, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आई म्हणजे आईने आम्हाला प्रचंड मार मारलंय. म्हणजे कदाचित त्याच्यामुळे आम्ही आता जास्त काम करत असू किंवा मेहनती झालो असू, पण ते मारणं हे चांगल्यासाठी होतं. कारण काय होतं की गावामध्ये वातावरण असं होतं, एकतर म्हणजे शुद्ध मराठी बोलली जायची नाही किंवा म्हणजे जरा वेगळे संस्कार घडण्याचे चान्सेस होते. त्या ठिकाणी आपली मुलं ही चांगल्या संस्कारातच वागली पाहिजेत. त्यांनी शुद्ध मराठीच बोललं पाहिजे. त्यांना म्हणजे माझे बाबा पण प्रचंड परफेक्शनिस्ट, त्यामुळे त्यांनी असं म्हणजे ह्या गोष्टी ह्या अशाच झाल्या पाहिजेत वगैरे, ह्याच्यासाठी आम्हाला खूप बदललंय. माझं म्हणजे मला अभ्यासापेक्षा मला आठवतच नाही मला कशात गोडी होती ती, पण अभ्यासात तर नव्हती एवढं निश्चित. आणि आईला वाटायचं म्हणजे पहिला नंबर वगैरे यायचा गावात, पण आपण म्हणतो ना की वासरात लंगडी यायची. आणि कारण आम्ही इनमिन काहीतरी 15 मुलं असायचो, त्याच्यामध्ये आईने एवढं झोपटल्यानंतर पहिला नंबर येणं साहजिक होतं. पण अभ्यास कोण घ्यायचं मग घरी? आई घ्यायची. आई म्हणजे प्रचंड, म्हणजे ते दिवसभर एवढं काम करून आणि हे म्हणजे आता
मी दिवसभर काम करत असेन, पण मला इथे घरचा सपोर्ट खूप आहे. सासूबाई आहेत, पूर्वी आई होती, ह्यांनी सगळ्यांनी घर सांभाळलं. म्हणजे मला अक्षरशः 2 मुलं कशी वाढली हे कळलं सुद्धा नाही. तर हा सपोर्ट होता, पण तेव्हा आईला तसा सपोर्ट नव्हता. घरचं संपूर्ण काम करायचं, त्याच्यानंतर ही 4 वेगवेगळ्या ह्याची मुलं वाढवायची, त्यांना शिस्त लावायची, त्यांना सगळं हे करायचं. हे करणं म्हणजे मला शक्य नाहीये जे तिने केलं. आणि बाबा सुद्धा म्हणजे आधी शाळेत शिक्षक होते, त्याच्यानंतर मग ते इथे त्यांच्या भावाकडे यायचे हे करण्यासाठी. म्हणजे इट वॉज सॉर्ट ऑफ. परिस्थिती कशी अशी बेताची होती की व्यवस्थित होती असं? म्हणजे नाही, बेताचीच परिस्थिती होती. म्हणजे मला एक इन्सिडेंट खरंच आठवतो की मला 10वीला 81% पडले होते, आणि तेव्हा आमच्या समाजात असं होतं की 80%च्या वर ज्याला मार्क पडले त्याचा सत्कार वगैरे व्हायचा. आणि त्यावेळी मला नवीन फ्रॉक हवा होता घालायला, आणि तो फ्रॉक देण्यासाठी आई भाऊंचं एक छोटंसं असं हे, आता ती म्हणतेच आहे, फ्रॉकची किंमत 100 रुपये होती, आणि ती म्हणते तर तिला देऊया, एवढे मार्क्स काढलेत. पण मग बाबा म्हणत होते असं, म्हणजे ते मी ऐकलं. म्हणजे आजही मला ते आठवतं, आणि असं वाटतं की त्यावेळी त्यांनी तो फ्रॉक देण्यासाठी सुद्धा त्यांना थोडंसं हे व्हावं लागलं. म्हणजे काय म्हणतात ना, पदरमोड करावी लागली असं. तर ते असे काही क्षण आहेत की ते आपल्याला जाणीव करून देतात, आणि मला असं वाटतं की ते आठवणं सुद्धा खूप चांगली गोष्ट असते, कारण आपले पाय जमिनीवर राहतात. त्यामुळे वीणाताईंबरोबर आपण गप्पा मारतो आहोत. आता आपण शाळेकडनं पुढे सरकलेले आहोत.